हाय हॅलो गाईज, कसे आहात? तर आज आपण पीठ मळण्यापासून ते चपाती लाटण्यापर्यंत व्हिडिओ बनवणार आहोत। तर अशा पद्धतीने जर तुम्ही बनवताल तर नक्की तुमची चपाती फुगेल आणि व्यवस्थित बनेल। तर पहिल्यांदा आता पाणी तापवून घेतलं होतं गॅसवरती आणि पिठामध्ये मीठ टाकून घेतलं होतं आधीच, आणि मग आता हळूहळू थोडं थोडं पाणी मिक्स करून आपण पीठ मळून घेणार आहोत। बघू शकता अशा पद्धतीने। आणि तुम्ही तुमच्या मेंबर्सनुसार पीठ घेऊ शकता, म्हणजे घरामध्ये किती लोक आहेत त्याच्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता। तर थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। गरम पाणी याकरता घ्यायचं आहे की चपात्या लुसलुशीत होतात, मऊसूद होतात आणि छान पीठ मळलंसुद्धा जातं, त्याच्यामुळं घ्यायचं आहे। तर नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटतोय, आणि अशा पद्धतीने नक्की तुम्ही पण चपाती बनवून बघा, तुम्हाला सुद्धा रिझल्ट येईल, छान बनतील तुमच्यासुद्धा चपात्या। तर आपण पीठ मळून घेऊयात आता अशा पद्धतीनेच थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊयात। अशा पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे आपलं। तर आता आपण तेल लावून घेऊयात, त्याला तेल लावून एकदा मळणार आहोत आपण, कारण तेलाने सुद्धा पण खूप फरक पडतो चपातीला। तर त्याच्यामुळे तेल लावून एकदा एक 5-10 मिनटं मळून घेऊयात। बघू शकता तुम्ही। तर तेल लावून मळून झालेलं आहे। ह्यानंतर मी अर्धा तास पीठ असंच ठेवलं होतं भिजण्यासाठी, म्हणजे ते चांगलं भिजल्यावरती चांगलं मऊ होतं अजून। आणि त्यानंतर मग मी चपात्या लाटायला घेतल्या होत्या। बघा किती मऊ लुसलुशीत झालं होतं पीठ, आणि खूप सुंदर चपाती मळली जात होती। आणि मी तर शक्यतो तुम्हाला हे सांगेल की मार्बलचेच पोलपट यूज करा, कारण की तो जो पोलपट तुम्ही वापरलात तर त्याने तुम्हाला खाली चपाती चिटकणार नाही, व्यवस्थित लाटलीसुद्धा जाते। कारण कधी कधी लाकडी पोलपटाला चपाती चिकटते, बराच वेळा चिकटते। तर जसा मी हा पोलपट वापरते तसं तर काही चिकटत नाही, व्यवस्थित येतात पोळ्या याच्यावरती। तुम्ही सुद्धा नक्की घेऊन पहा, त्याच्यावरती बनवून पहा। तर जशी मी पोळी लाटती आता ज्या पद्धतीने, सेम तुम्ही सुद्धा तशीच पोळी लाटा, जेणेकरून तुमची सुद्धा पोळी, ज्यांची कोणाची फुगत नसेल किंवा ज्यांना कोणाला व्यवस्थित लाटता येत नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीने लाटा, किंवा अशा पद्धतीने पोलपटचा सुद्धा वापर करा, जेणेकरून तुमची पण पोळी फुगेल आणि तुम्हाला अशीच लाटता येईल। तर नक्की तुम्ही पण बनवून बघा अशा पद्धतीने। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि लाईक करा, म्हणजे की जेणेकरून इतर लोकांपर्यंत सुद्धा माझा व्हिडिओ पोहोचेल। तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये कशी वाटली तुम्हाला हा व्हिडिओ, आणि जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा मला, म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओ पण आणेल। तर अशा पद्धतीने आपण चपाती लाटून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि लाटून झाले की मी तवा एका बाजूला ठेवून दिला होता गरम करण्यासाठी। तवा एक 5 ते 10 मिनटं गरम झाला की मगच चपाती टाकत जावा, कारण की मग काय होतं, तुम्ही नुकताच तवा ठेवला आणि मग चपाती टाकली तर ती कडक होते, तर त्यामुळे सुद्धा कडक होण्याची शक्यता असते। आणि जास्त करून चपातीच्या कडा लाटा, मध्यभागी लाटू नका, कारण जास्त मध्यभागी जोर पडला तर तरीसुद्धा चपाती फुगत नाही किंवा व्यवस्थित येत नाही, कडक होते। तर ते सुद्धा एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। तर बघू शकता तवा ठेवलेला आहे आता, एक 10 मिनटं मी तवा असंच ठेवून देणार, त्यानंतर मग चपाती टाकून देणार आहे, बघू शकता तुम्ही। आणि मग चपाती तव्यावरती टाकून दिल्यानंतर तर
दोन्ही बाजूला तेल लावून घ्यायचं. मग ती फुगते, तुम्ही तर बघू शकता आता पुढे किती छान आणि सुंदर फुगते चपाती. अशा पद्धतीने चपाती झालेली आहे आपली. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा, कारण तुमच्या कमेंटमुळे मला कळतं की व्हिडिओ कसा झाला आणि कसा नाही. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.